जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नसेल किंवा मार्च-एप्रिलचा हप्ता अजूनही तुमच्या खात्यात जमा झाला नसेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मुख्यमंत्री स्वतः ई-के-वाय-सी पुन्हा सुरू होणार का याबद्दल बोललेले आहेत. तसेच ज्या महिलांचे हप्ते तांत्रिक कारणामुळे अडकले आहेत त्यांच्यासाठी देखील मोठी अपडेट समोर आली आहे. मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार, ई-के-वाय-सीबाबत नेमकं सरकारचं काय म्हणणं आहे आणि कोणत्या महिलांना पुन्हा संधी मिळू शकते याची संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये दावा केला जात आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी पुन्हा सुरू केली जाणार आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सीसाठी महिलांना तब्बल 8 ते 9 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला होता. त्यामुळे ज्या महिलांनी इतक्या मोठ्या कालावधीतही ई-के-वाय-सी केली नाही त्या काही कारणामुळे अपात्र असू शकतात असे त्यांनी नमूद केले. मात्र याच वेळी त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की भविष्यात गरज भासल्यास सरकार ई-के-वाय-सी पोर्टल पुन्हा सुरू करण्याचा विचार करू शकते. म्हणजेच सध्या ई-के-वाय-सी सुरू करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. या संदर्भात मंत्री अदितीताई तटकरे यांनी देखील स्पष्ट सांगितले आहे की सध्या नवीन ई-के-वाय-सी सुरू करण्याबाबत कोणताही अधिकृत घोषणा झालेली नाही. आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता न मिळालेल्या महिलांबाबत जर एखादी महिला पात्र असूनही तांत्रिक कारणामुळे अपात्र झाली असेल तर अशा प्रकारांची फेरतपासणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः ज्या महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली होती, अर्जामध्ये दुरुस्ती केली होती पण तरीही हप्ता मिळाला नाही, अशा महिलांना पुन्हा एक संधी मिळू शकते. त्यांची कागदपत्रे जिल्हा स्तरावर तपासली जाऊ शकतात आणि त्या पात्र आढळल्यास त्यांना पुन्हा योजनेचा लाभ मिळू शकतो. आता सर्वात मोठा प्रश्न, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? सध्या सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र उपलब्ध माहितीनुसार जून महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात हप्त्याबद्दल घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता काहीसा उशिरा मिळू शकतो असे संकेत मिळत आहेत. लाडक्या बहिणींनो, सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा आणि चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे कोणतीही माहिती विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत घोषणा किंवा खात्रीशीर स्रोत तपासणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला अजूनही मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नाही का किंवा तुमची ई-के-वाय-सी केली होती का, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच खात्रीशीर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.